नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाळा मोरे या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. कोदिवले एक्सप्रेस सर्किट आज आपल्यासोबत आहेत आणि छान प्रकारे गुलाल प्राप्त झालेले आहेत. दादांना सुद्धा विचारा, दादा काय सांगा आजच्या नियोजनाबद्दल? आजचा नियोजन म्हणजे कालपर्यंत काही नियोजन नव्हता. हा मित्र आमचा आंबिवलीचा निहाल, त्याला म्हटला मला बैल पाहिजे तुझा, त्यांनी एक शब्दावर मला दिला बैल. त्याच्यानंतर आज गुलाल आम्हाला छान पद्धतीने मिळाला. कोणासोबत आज गाडी जमली होती? चौक वडगाव म्हणून गाव आहे, त्यांच्यासोबत गाडी जमलेली. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलेलं आहे. आणि सर्किट एक आगळं वेगळंच नाव आहे. काय सांगाल आज सर्किट नावाबद्दल? तो कशा प्रकारे नाव ठेवलं? म्हणजे आम्ही गेलतो बेल्यामध्ये वासरू घ्यायला, तर आम्हाला काय वासरू भेटला नाही. ही खरेदी करून दिली आम्हाला आंबिवलीचा, काय नाव त्याचा, सागर नाही दुसरा बारका काल्या कराले म्हणून बोलतात त्याला, विश्वनाथ, त्यांनी खरेदी करून दिली आम्हाला. ते एक दोस्ती, चांगली दोस्ती आमची, त्यांची खरेदी आहे ही. त्यांनी घेऊन दिलं आम्हाला वासरू. तर अचानक आता तिथंच बेल्यालाच त्याचं नाव असं नाव तोंडातून निघलं, तर सर्किट नाव ठेवला. बघा मित्रांनो, एक आगलं वेगळंच असं नामकरण केलंय सर्किट, आणि आज सर्किटने गुलाल प्राप्त करून दाखवले. कशा प्रकारे नियोजन झालं? नियोजन तर बघा, मी वासराला फक्त हप्त्यातून एकच वेळ बोलवतोय. तर जेवढ्या वेळ 8 वेळ बोलवला वासराला, एक वेळ थोडा पायऱ्या मुलं गुलाल पाडला वासराचा, 7 वेळ गुलाल झाला वासराचा. 8 वेळ हाकलला, 7 वेळ गुलाल झाला, 1 गुलाल पाडला वासराचा. नियोजन तर आमची सर्व मंडळी सगळे असतात नियोजन काय. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादाने सांगितलं. आज जुने गाडा मालक सुद्धा आहेत, बाबांना सुद्धा विचारूया. बाबा, तुमचं नाव सांगा. रघुनाथ पांडुरंग तरे, राहणार कोदिवले. तुम्ही तर या क्षेत्रामध्ये जुने गाडा मालक आहेत. काय सांगाल आज सर्किट बद्दल? सर्किट हा आमचा चांगला बैल आहे, म्हणजे चांगला उत्तम पळतो हा, असा आम्हाला अनुभव. आणि हे गाडा नईन कराले भेटले, त्यांचा बैल पण खूप छान पळतो. आमची जोडी एकदम सुंदर पळाली. यांचा अत्यंत आभारी आहेत आम्ही, आणि तुमचं पण आभारी. धन्यवाद बाबा. आज सर्किटने करून दाखवलं अंजप या मैदानामध्ये. काय वाटतंय सर्किट पुढच्या मैदानामध्ये कशा प्रकारे नियोजन होईल त्याचं? पुढच्या मैदानामध्ये जो चांगलाच नियोजन होईल त्याचा, असा आमचा अंदाज आहे. तुम्ही तर जुने गाडा मालक आहेत, तुम्हाला पूर्ण वर्षापासून अनुभव आहेच. कशा प्रकारे बैलाचा व्यायाम घेतला पाहिजे, खाना कसा दिला पाहिजे, खुराक कसा दिला पाहिजे? पहिली खुराक कसा, आता हे मध बड्डा, उडीद बड्डा हे घालायला लागतो. मग त्याला रोज सकाळी सोडून त्याची रनिंग करायला लागते. मग तो जरा बैल व्यवस्थित फ्री होतो. अशा प्रकारे आमचा बैल सुंदर पळते. बघा मित्रांनो, आज जुने गाडा मालक बाबांनी खूप चांगला असा अनुभव सांगितलेला आहे, आणि जुना अनुभव तो आज कामी आलेला आहे. कारण सर्किट हे नाव खरोखरच ते ठेवलेलं आहे, आणि सर्किट सारखंच त्यांनी करून दाखवलेले आहेत. आज मालकसुद्धा, त्यांना सुद्धा विचारूया. दादा, काय सांगाल अजून सर्किटबद्दल? कुठल्या याचा मालक हा मोहित जनार्दन तरे आणि वेदा मंगेश तरे या नावाने गाडी बोलते आमची. काय सांगाल? कारण सर्किट हा एक हरण्याच्या क्वालिटीमधला बैल दिसतोय. कारण तीक्ष्ण असा नजर त्याची दिसते. काय सांगाल त्याच्याबद्दल? म्हणजे त्याला आम्ही बाजारामध्ये म्हणजे पारख करूनच घेतला त्याला, म्हणजे एकदम व्यवस्थित पारख करून घेतला त्याला आम्ही. आणि मग आम्हाला असं अपेक्षा होती की हा वासरू काम करणार, त्या हिशोबाने आम्ही हा वासरू खरेदी केला. खूप चांगला असं तुम्ही खरेदी सुद्धा केली, आणि आज 8वा गुलाल प्राप्त झालेले आहेत. आणि याचा मेन करता धरता हे आमचे मामांचे बाबा आहेत, हे मेन करता धरता याचे ते आहेत. अजून एक प्रश्न विचारतोय दादा. समजा एखादा नवीन गाडा मालक आहे, आताची यंगस्टर पिढी सुद्धा या क्षेत्रात उतरत आहे. काय सांगाल कशा प्रकारे बैल खरेदी करायचा? खरेदी आता बघा, आम्हाला तर तेवढा अनुभव नाही बैल कोणत्या पद्धतीने खरेदी. आता मी मगाशी नाव घेतलं आंबिवलीचे ते कराले म्हणून, त्यांनीच मला हा बैल खरेदी करून दिला. त्यांनीच पारख करून मला 2 बैला त्यांनी खरेदी करून दिली. माझा एक मोठा बैल होता बंदूक म्हणून, तो पण त्यांनीच खरेदी करून दिलता. त्यांची नजर आणि घेण्याची पद्धती अति उत्तम आहे.
बघा खूप चांगलं असं दादांनी सांगितलेलं आहे. समजा तुम्हाला मोठ्या पायऱ्यामध्ये पाहायचे असेल तर कुठल्या पायऱ्यासोबत पाहायची इच्छा आहे? तशी तरी इच्छा बघा, आता ज्यावेळी आपल्याला आपल्या बैलावर अतिविश्वास वाटेल का माझा बैल आज माझा वासरू ह्या लेवलला पाळण्याच्या इच्छुक आहे आणि त्याची कॅपॅसिटी आहे, त्यावेळी आपण एक इच्छा म्हणजे अशी का मग कोणत्याही बैलाबरोबर पाळण्याची इच्छा कोणालाही म्हणजे मोठ्या बैलाबरोबर पाळण्याची इच्छा असतेच. पण आपला जोपर्यंत वासरू त्या क्वालिटीचा होत नाही, त्या पोझिशनला येत नाही, तोपर्यंत आपण ती इच्छा निश्चय करून मतलब पण नाही ना. बघा मित्रांनो, खूप चांगला असा अनुभव दादाने सांगितलेला आहे. कारण जोपर्यंत आपल्या बैलावर आत्मविश्वास येत नाही तर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहावं नाही. दादा खूप चांगलं सांगितलं आहे. सहकारीसुद्धा सोबत आहेत. दादा काय सांगाल? तुम्ही तर आज सर्किट सोबत आहेत. आता माझा बैल सर्किटला पायरा होता अण्णा, पण सर्किट पण उत्तम प्रकारे पळाला आणि खूप छान अशी दोघे पण पळाले आणि अपोजिट जोडी पण काही एवढी सोपी नव्हती, ती पण पाळणारी जोडी होती. दोन्ही बैलांनी मस्त पळाले आणि गुलाल घेऊन दिला आम्हाला. बघा मित्रांनो, आज सर्किट सोबत जो पायरा होता त्याचे मालकसुद्धा आज सर्किट सोबत आलेले आहेत आणि सुप्रसिद्ध गाडा मालकसुद्धा ते आज झालेले आहेत. खूप चांगला असं ते अनुभव सांगितलेला आहे आणि आज स्वतःचा महादेवाचा नंदी तिकडे सोडून आज ते सर्किट सोबत आलेले आहेत. दादा काय सांगाल या क्षेत्रामधला अनुभव सांगा? हे अनुभव आता एवढा तर अनुभव नाही आपल्याला, पण आता एकच त्यांचा पायरा नव्हता आलेला. त्यांनी मला रात्री फोन केला 11 वाजता का न्याल अण्णा भेटेल का, बोललो घेऊन ये, बोललो आपण पळूया गाडी. तर ठीक आहे, सकाळी पण आलो, लगेच गाडी पण जमली ना. बोललो चल, आम्ही का असं काय नाही का बाबा मागं पुढं काहीच नाही केलं. बोललो चल का पालवाची गाडी, बोललो कोणती पण धरू. मग ती गाडी धरली आणि दोन्ही बैल मस्त पळाले. त्याबद्दल आम्हाला पण छान वाटलं. दादा तुमची ओळख सांगा? माझी ओळख, मी आंबिवली न्याल बारकू कराले. आमचा बैल अण्णा हा चांगला आता 52 गुलाल झालेत त्याचे. आता दोन्ही चारी कांदी पळतोय तो आणि अजून आदात आहे. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं मालकांनी सांगितलेलं आहेत. कारण या क्षेत्रामध्ये आज 52 गुलाल घेऊन ज्यांना गुलाल मिळाला नाही मागील मैदानामध्ये त्यांच्यासाठी आज त्यांनी करून दाखवलं आहे आणि खूप चांगला असा सुप्रसिद्ध गाडा मालक आहेत. आज दादांना सुद्धा विचारूया. दादा काय सांगाल? आज पैऱ्यावाल्यांनी खूप चांगला असा तुमच्यावर विश्वास दाखवला आणि गुलाल प्राप्त करून दाखवला. पहिऱ्यावाल्याचा विषय म्हणजे तो जो बैल आहे ना अण्णा, त्याला कसा पण लावा, कसा पण सुट्टीला ठेवा. आता सुट्टीला आमची गाडी मागे होती, तर आम्हाला त्याच्यावर पण विश्वास आहे अण्णावर, म्हणजे बैलाचं नाव त्याच्यावर विश्वास होता. त्याला सुट्टीला जास्त दाबून जमत नाही, त्याला जसा उभा राहील तसा ठेवायला लागतो. त्या हिशोबात त्याला ठेवला. गाडी ती सुटून निघून गेली, पण निघून गेली तर आम्हाला विश्वास होता का आमची तो पुढं गाडी खेचतोच आणि हा पण पुढं गाडी पुढच्या रानाचाच बैल वासरू आहे. तर म्हटलं गाडी आपली आरामात होते आणि आरामात बैलांनी गाडी ओव्हरटेक करून गाडी आमची विजय झाली. बघा दादांनी सुद्धा खूप चांगलं असं सांगितलेलं आहेत. दादा आज अंजप या मैदानामध्ये गुलाल प्राप्त झालेले आहेत. दोन्ही मालकांना आज मी शुभेच्छा देतो आणि पुढील नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही पण मुलाखत घेण्यासाठी आले, तुमचे पण आभार आहेत. धन्यवाद.